नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे पण प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या रेणूमध्ये तिहेरी बंध आहेत? खालीलपैकी कोणत्या रेणूमध्ये तिहेरी बंध आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ॲसिटिलीन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रामधील नगधान या शहराची कोणत्या राजाने स्थापना केली होती? महाराष्ट्रामधील नगधान या शहराची कोणत्या राजाने स्थापना केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सूर्यवंशी या राजाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक बळी पडते? खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक बळी पडते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, तांबेरा या रोगास गव्हाचे पीक बळी पडते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, संकरित गायीचा भाकड काळ साधारणपणे किती इतका असतो? संकरित गायीचा भाकड काळ साधारणपणे किती इतका असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 100 दिवस इतका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, पिकातील तणांचा नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? पिकातील तणांचा नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 2,4-D. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, बाजरीवरील गोसावी या रोगास काय म्हणतात? बाजरीवरील गोसावी या रोगास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, केवडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण सुमारे किती इतके असते? शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण सुमारे किती इतके असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 50%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, हाडाच्या खतात कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असते? हाडाच्या खतात खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, स्फुरद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, डाळिंब या पिकाचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? डाळिंब या पिकाचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डाळिंब या पिकाचे जन्मस्थान इराण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात एका मेंढीपासून सरासरी वार्षिक किती लोकर मिळते? महाराष्ट्रात एका मेंढीपासून सरासरी वार्षिक किती लोकर मिळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अर्धा ते 1 किलो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, तांदळाचे हेक्टरी सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? तांदळाचे हेक्टरी सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशात होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, चीन या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, शेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी खालीलपैकी कोणते बियाणे दिले जाते? शेतकऱ्यांना उत्पादक लागवडीसाठी खालीलपैकी कोणते बियाणे दिले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, प्रमाणित बियाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, सोयाबीनपासून पुढील कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात मिळतो? सोयाबीनपासून पुढील कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात मिळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, प्रथिने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, निंबोळी पेंडमुळे कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते? निंबोळी पेंडमुळे खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, बटाटा वाढीच्या काळात अतिरिक्त खताची व पाण्याची मात्रा दिल्यास बटाट्यात कोणती विकृती दिसून येते? बटाटा वाढीच्या काळात अतिरिक्त खताची व पाण्याची मात्रा दिल्यास बटाट्यात कोणती विकृती दिसून येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, हॉलो हार्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, द्राक्षापासून तयार केलेल्या मनुक्यांमध्ये जलाशयाचे प्रमाण किती असते? द्राक्षांपासून तयार केलेल्या मनुक्यांमध्ये जलाशयाचे प्रमाण किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 12 ते 15%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या कीटकात अपूर्ण कायांतसहित जीवनक्रम असतो? खालीलपैकी कोणत्या कीटकात अपूर्ण कायांतसहित जीवनक्रम असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तुडतुडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, भुईमुंग पिकासाठी एकूण हेक्टरी किती किलोग्रॅम जिप्सम देण्याची शिफारस केली आहे? भुईमुंग या पिकासाठी एकूण हेक्टरी किती किलोग्रॅम जिप्सम देण्याची शिफारस केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 250 किलोग्रॅम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे प्रमाण जास्त आहे? पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे प्रमाण जास्त आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, म्हैस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कापसाची कोणती जात प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कापसाची कोणती जात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, H4.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या तृणधान्यांमध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे? खालीलपैकी कोणत्या तृणधान्यांमध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. मका या तृणधान्यांमध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. दुधाचा महापूर ही योजना भारतात केव्हापासून सुरू झाली? दुधाचा महापूर ही योजना भारतात केव्हापासून सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 1971 पासून भारतात सुरू झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणता येईल? भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणता येईल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. भारताच्या मुख्य भूमीस द्वीपकल्प म्हणता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. भारतातील पिकांना खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते? भारतातील पिकांना खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. उष्ण व दमट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. निंबोळी पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण हे किती टक्के आहे? निंबोळी पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. निंबोळी पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण हे 5% आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. कृषी उत्पादनाचे प्रमुख साधन कोणते आहे? कृषी उत्पादनाचे प्रमुख साधन खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. कृषी उत्पादनाचे प्रमुख साधन भूमी हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. दर 1000 टन ऊस गळतीमागे किती प्रेसमेड तयार होते? दर 1000 टन ऊस गळतीमागे किती प्रेसमेड तयार होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 10 टन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. कोणत्या फळाच्या बियांपासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते? खालीलपैकी कोणत्या फळाच्या बियांपासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. कोकम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या किडीमुळे मोहोर पडतो? खालीलपैकी कोणत्या किडीमुळे मोहोर पडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. मावा तुडतुडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. इक्रिसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे? इक्रिसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी फायदेशीर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. इक्रिसॅट तंत्रज्ञान हे गहू या पिकासाठी फायदेशीर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. मिरच्यांमधील तिखटपणामधील मुख्य घटक काय असतो? मिरच्यांमधील तिखटपणामधील मुख्य घटक काय असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. कॅप्सिसिन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत? मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. कलम 40. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी वापसामध्ये ठेवला जातो? खालीलपैकी कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी वापसामध्ये ठेवला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. उपसा सिंचन पद्धतीमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. डांगी ब्रीड हे मूळचे कोणत्या या राज्यातील आहेत? डांगी ब्रीड हे मूळचे कोणत्या राज्यातील आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. महाराष्ट्र या राज्यातील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते? ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 25%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात? कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. लघु सिंचन प्रकल्प. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. द्राक्षांमध्ये बिया नसण्याचे मुख्य कारण काय असते? द्राक्षांमध्ये बिया नसण्याचे मुख्य कारण खालीलपैकी काय असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. अनिषेक फलन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. क्षपण अभिक्रिया होत असताना कोणते यश संयुग तयार होते? क्षपण अभिक्रिया होत असताना खालीलपैकी कोणते यश संयुग तयार होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. सल्फर ट्रायऑक्साईड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. कोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिझम असते? कोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिझम असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. केळी हे फळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. बलवंतराय मेहता समितीने.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर येथे उभारण्यात आलेल्या शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे वजन किती टन आहे? मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर येथे उभारण्यात आलेल्या शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे वजन किती टन आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 100 टन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, डॉक्टर दिलीप म्हैसेकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. नारी शक्ती वंदन विधेयक 2023च्या विरोधात लोकसभेत किती सदस्यांनी मतदान केले? नारी शक्ती वंदन विधेयक 2023च्या विरोधात लोकसभेत किती सदस्यांनी मतदान केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 2 सदस्यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. जागतिक शांतता दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? जागतिक शांतता दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जागतिक शांतता दिन म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस साजरा करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. जगात एकूण महिला खासदारांची संख्या किती टक्के आहे? जगात एकूण महिला खासदारांची संख्या किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 24%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. भारताच्या 2024 वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण दिले आहे? भारताच्या 2024 वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण दिले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जो बायडन यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्र राज्यात कोठे इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? महाराष्ट्र राज्यात कोठे इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जालना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. भारताने सौर पॅनलची चीनकडून होणारी आयात किती टक्क्यांनी घटवली आहे? भारताने सौर पॅनलची चीनकडून होणारी आयात किती टक्क्यांनी घटवली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 76 टक्क्यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. भारताचे 2026 पर्यंत किती गिगावॅट सौर ऊर्जा साध्य करण्याचे लक्ष्य आहे? भारताचे 2026 पर्यंत किती गिगावॅट सौर ऊर्जा साध्य करण्याचे लक्ष्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 110 गिगावॅट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. देशाचा घाऊक महागाई दर ऑगस्ट महिन्यात उणे किती टक्के नोंदविला गेला आहे? देशाचा घाऊक महागाई दर ऑगस्ट महिन्यात उणे किती टक्के नोंदविला गेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 0.52%. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.